बारे में कार्यक्रम रखा गया है, तो इसके बारे में आप लोगों को कुछ बातें मैं बताना चाहूंगा। अगर आप लोगों की समस्या है, मैं हिंदी में आप लोगों को जो बात कहना चाहता हूँ आप लोगों को समझ में आती है तो मेरे कहने का कोई मतलब है। जो बातें मैं कह रहा हूँ या कह रहा हूँ वो बहुत ज्यादा महत्वपूर्ण बातें हैं, बहुत अहम बातें हैं और हमारे तमाम लोगों के भविष्य से संबंधित है। ये भविष्य से क्यों संबंधित है कि पहले हम लोग अपने वोटों के द्वारा एमएलए और एमपी चुनते थे, तो एमएलए और एमपी जो है वो सरकार बनाते थे। इसका मतलब ये है कि हम लोग अपने वोटों के द्वारा सरकार बनाते थे। अभी हमारे वोट ईवीएम मशीन के द्वारा चोरी किए जाते हैं और ईवीएम मशीन के द्वारा एमएलए और एमपी चुनवाए जाते हैं। जब हमारे वोटों के द्वारा एमएलए एमपी चुनवाए जाते थे तब भी हम लोगों को कोई पूछता नहीं था। अब तो हमारे वोटों के द्वारा लोगों को चुना ही नहीं जाएगा, अब तो ईवीएम मशीन के द्वारा चुना जाएगा। तो आप लोगों का भविष्य पूरी तरह से अंधेरे में गर्क हो गया। तो ये जो बातें मैं आप लोगों को बताना चाहता हूँ, अगर आप लोगों को हिंदी में समझ में नहीं आता है तो फिर मेरे कहने का कोई मीनिंग है नहीं, मेरे कहने का कोई मतलब है नहीं। मैं तो सारे सबूतों के साथ, सारे एविडेंसेस के साथ, सुप्रीम कोर्ट के जजमेंट के साथ अपनी बात आप लोगों के सामने रखना चाहता हूं। या सारे देश भर में मैं ऐसे ही कह रहा हूं। तो यदि आपको, कितने लोगों को मैं जो हिंदी कह रहा हूं उसको समझ में आता है? कितने लोगों को आता है? मतलब 100 में 2-3 लोगों को आता है। 97% लोगों को नहीं आता है। इसलिए ट्रांसलेशन करने वाला कोई आदमी हो जो मैं हिंदी में कहता हूं तो वो आपकी जो मातृभाषा है कन्नड़, तो उसमें वो ट्रांसलेशन करे तब तो आप लोगों को बात समझ में आएगी। तो ये दूसरा मोबाइल ये ले लो, कोई भी करे, मैं कोई जानता नहीं हूँ कौन अच्छा करता है ट्रांसलेशन। जो हिंदी और कन्नड़ी दोनों भाषा जानता हो वो कहे तो ज्यादा बेहतर है, वो ट्रांसलेट करे तो ज्यादा बेहतर है। तुम करोगे? ओके, अजीज करेगा। तो अजीज हमारा कार्यकर्ता है स्टेट लेवल का, पूर्णकालीन कार्यकर्ता रहा हुआ है, वो जानता है, हमारी विचारधारा भी जानता है, मुझे जानता है, मुझे पहचानता है। मैं कोई भी बात किस तरह से लोगों को समझाता हूँ, भाषण कम करता हूँ और समझाने का काम ज्यादा करता हूँ। सवाल भाषण करने का नहीं है, जो बात हम कहना चाहते लोगों को वो बात समझ में आनी चाहिए। अगर समझ में आती है तब तो कोई मीनिंग है। इसलिए अभी ट्रांसलेशन की व्यवस्था हो गई है, तो मैं अभी आप लोगों को कुछ बातें कहना चाहता हूं। साथियों, 8 अक्टूबर 2013 को
सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया। ಬಂಧುಗಳೇ 8 ಅಕ್ಟೋಬರ್ 2013ರಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಬಂದಿದೆ. सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया कि ईवीएम मशीन के द्वारा फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकता। ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ಭಯಮುಕ್ತ ಪಾರದರ್ಶಿ ಚುನಾವಣೆ ಈ ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಇಂದ ಆಗಲ್ಲ. जब सुप्रीम कोर्ट कहता है कि ईवीएम मशीन के द्वारा फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकता, तो दूसरे लोगों को साबित करने की जरूरत नहीं है। ಯಾವಾಗ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಈ ತರ ಹೇಳುತ್ತೆ ಪಾರದರ್ಶಿ ಭಯಮುಕ್ತ ಈ ಇವಿಎಂ ಇಂದ ಚುನಾವಣೆ ಆಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಇದು ಸರಿ ಅಂತ ಸಾಬೀತುಪಡಿಸುವ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. सुप्रीम कोर्ट ने निर्णय देने के बाद, सुप्रीम कोर्ट ने जजमेंट देने के बाद भी कुछ लोग ऐसा मानते हैं कि ईवीएम मशीन में कोई गड़बड़ी नहीं होती है। ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಆದ್ಮೇಲೆ ಸಹ ಸುಮಾರು ಜನ ಕೆಲವು ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಮಷೀನ್ ಇಂದ ಏನು ಗಲಭೆ ಆಗಲ್ಲ ಏನು ಗಡಬಡಿ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ. वो लोग ऐसा मानते हैं सुप्रीम कोर्ट में ईवीएम मशीन के द्वारा फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकता, ऐसा कहने के बाद भी मानते हैं कि ईवीएम में गड़बड़ी नहीं होती है, वो एक ही औलाद है। ಆದೇಶ ಬಂದ್ರೂ ಸಹ ಕೆಲವೊಬ್ರು ತಿಳಿತಾರೆ ಇವಿಎಂ ಇಂದ ಘೋಟಾಲೆ ಆಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಬಂದ್ರೂ ಸಹ ಅವರು ನನ್ನ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಕತ್ತೆ ಮಕ್ಕಳು. साथियों, अपने लोगों को आती है कि सुप्रीम कोर्ट जो है ये कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट है और सबसे बड़ी अदालत है, संविधान के द्वारा निर्मित की हुई। ಬಂಧುಗಳೇ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ಕೊಡೋದು ಒಂದು ಸ್ಥಾನ ಆಗಿದೆ. ये सुप्रीम कोर्ट के द्वारा जो निर्णय दिया गया है वो कैसे दिया है? ಈ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಇಂದ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಹೇಗೆ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಗಮನ ಮಾಡಬೇಕು. कोर्ट में डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी सबूत लेकर गए। ಕೋರ್ಟದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಕೇಸನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು. और उन सबूतों के आधार पर सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग को नोटिस इशू किया। ಆ ದಾಖಲೆ ಪ್ರಕಾರ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಮೇಲೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. साथियों, सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग के लोगों को कहा कि ईवीएम में कोई गड़बड़ी नहीं होती है, बाहर मत कहो, इधर आ जाओ, हमारे कोर्ट में आ जाओ। बाबू बैठो बैठो बैठ जाओ। ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಹೊರಗಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ ನೀವು ಮಷೀನ್ ಸರಿ ಇದೆಯೋ ತಪ್ಪಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಹೇಳ್ಬೇಡಿ, ಬಂದು ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಸಾಬೀತುಪಡಿಸಿ ಅಂತ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ. चुनाव आयोग सुप्रीम कोर्ट के बाहर ये कहता रहा, ये प्रचार करता रहा, अभी चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार है और अभी कर्नाटक आया था। ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ರಾಜೀವ್ ಕುಮಾರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇವತ್ತು ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ರಾಜೀವ್ ಕುಮಾರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿಗೂ ಸಹ ಬಂದಿದ್ರು. ये जो राजीव कुमार चीफ इलेक्शन कमिश्नर है, उधर चेयर क्यों लगाई? देखो सब उधर इसको इधर लाओ। जिन लोगों ने इलेक्शन कंडक्ट करवाया, ऐसे रिटायर्ड IAS, IPS, मिलिट्री के अधिकारी, जुडिशियल ऑफिसर, इधर लगाओ इधर। उन लोगों ने 17 सवाल पूछे। ಈ ರಾಜೀವ್ ಕುಮಾರ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಯಾರು ನಡೆಸಿದ್ರು IAS, IPS ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸುಮಾರು 17 ಕ್ವಶನ್ಸ್ ಇವರಿಗೆ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
एक भी सवाल का जवाब राजीव कुमार ने नहीं दिया। ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. जिस तरह से सुप्रीम कोर्ट के बाहर चुनाव आयोग ईवीएम में घोटाला नहीं होता है, ये प्रोपोगंडा करता है। ಇದೇ ತರ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆಚೆ ಬಂದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಹೇಳುತ್ತೆ ಈ ಮಷೀನ್ ಇಂದ ಏನೂ ಘೋಟಾಲ ಮತ್ತು ತಪ್ಪು ಆಗಲ್ಲ ಅಂತ. पहला चुनाव कमिश्नर भी ऐसा ही करते थे ಮೊದಲಿಂದ ಚುನಾವ್ ಕಮಿಷನ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಇದೇ ತರ ಹೇಳ್ತಿದ್ರು. और जब चीफ इलेक्शन कमिश्नर सुप्रीम कोर्ट में गए तो ईवीएम घोटाला नहीं करती है, ये साबित नहीं कर पाए। ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಚೀಫ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ದಾಖಲೆಯನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಅವರು ಸಾಬೀತ್ ಮಾಡಕ್ ಆಗಿಲ್ಲ ಈ ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಪಾರದರ್ಶಿ ಇದೆ ಅಂತ. ईवीएम मशीन निर्दोष है, घोटाला नहीं करती है, ऐसा चुनाव आयोग सुप्रीम कोर्ट में साबित नहीं कर पाए। ಈ ಮಷೀನ್ ಪಾರದರ್ಶಿ ಭಯಮುಕ್ತ ಇದೆ ಅಂತ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಕೊಡಕ್ ಆಗಿಲ್ಲ. चुनाव कमिश्नर मीडिया के द्वारा प्रोपोगंडा करते हैं। ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಬರೀ ಮೀಡಿಯಾ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೊಪಗಂಡವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ये ईवीएम निर्दोष है, ಇವಿಎಂ ಸರಿ ಇದೆ ಅಂತ. मगर सुप्रीम कोर्ट में वो मशीन निर्दोष साबित नहीं कर पाते। ಆದ್ರೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಸಾಬೀತ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. इसका मतलब ये है कि भारत का जो मीडिया है वो ईवीएम घोटाले में शामिल है। ಈ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಭಾರತದ ಮೀಡಿಯಾ ಮಾಧ್ಯಮ ಇವಿಎಂ ಘೋಟಾಲ ಮಾಡೋ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ. जिस तरह से चीफ इलेक्शन कमिश्नर की बात को वो सुप्रीम कोर्ट में प्रूव नहीं कर पाए, तो जो चीफ इलेक्शन कमिश्नर प्रोपोगंडा करता है ईवीएम निर्दोष है, उसकी बातों पर यकीन क्यों किया जाए, विश्वास क्यों किया जाए? ಯಾವ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಸಾಬೀತ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇವಿಎಂ ಸರಿ ಇದೆ ಅಂತ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಬಗ್ಗೆ ಈ ಮಾಧ್ಯಮದವರು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವಿಎಂ ಸರಿ ಅಂತ. ಅವ್ರ ಮಾತು ನಾವು ಯಾಕೆ ಕೇಳಬೇಕು? इलेक्शन कमिश्नरों पर भरोसा नहीं किया जा सकता। ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಮೇಲೆ ನಾವು ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ, वो भरोसा करने के लायक नहीं है। ನಾವು ನಂಬೇಕಂತ ಅವ್ರು ಲಾಯಕ್ ಇಲ್ಲ. दूसरी महत्वपूर्ण बात मैं आप लोगों को बताना चाहता हूं। ಬೇರೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ನು ನಿಮ್ಮನ್ನು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಬೇಕನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. एक बार सुप्रीम कोर्ट ने ईवीएम को निर्दोष नहीं है ऐसा घोषित किया, घोटाला हो सकता है, होता है, तो दूसरे लोगों को ईवीएम में घोटाला होता है ये साबित करने की जरूरत नहीं। ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಏನಂದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಇಂದ ಫ್ರೀ ಫೇರ್ ಅಂಡ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಭಯಮುಕ್ತ ಚುನಾವಣೆ ಆಗಲ್ಲ, ಇದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಮೇಲೆ ಸಾಬೀತಾದ್ಮೇಲೆ ಬೇರೆ ಜನರಿಗೆ ಇದು ಸರಿ ಇದೆ ಅಂತ ಸಾಬೀತ್ ಮಾಡೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. इसलिए मैं आप लोगों को ये कहना चाहता हूं कि हम लोगों को ईवीएम मशीन घोटाला करती है ये हम लोग सुप्रीम कोर्ट के निर्णय के आधार पर कह रहे हैं। ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಘೋಟಾಲ ಮಾಡೋ ಮಷೀನ್ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಆಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಘೋಟಾಲ ಮಾಡೋ ಮಷೀನ್ ಆಗಿದೆ. साथियों, ईवीएम मशीन का ये जो मामला है ये हम सब लोगों के लिए बहुत ज्यादा गंभीर है। ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಇಂದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. इसलिए हमें इसके बारे में केवल जानने की जरूरत नहीं है, बल्कि हम लोगों को जानकर जागृति करने की जरूरत है। ಬರೀ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ತಗೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಸಹ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. साथियों, ईवीएम मशीन के संबंध में बहुत सारी जानकारी है जिसे जानना जरूरी है। ಬಂಧುಗಳೇ, ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ವಿರುದ್ಧ ಸುಮಾರು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಾಕಿದ್ದು ಮಾಹಿತಿ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಗೋಬೇಕು. सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद बहुत सारी बातें हो रही है। ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಹಲವಾರು ಮಾತುಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. बहुत सारी बातें सुधीर नाग के द्वारा आपको बताई जा चुकी है। ಸುಮಾರು ವಿಷಯಗಳು ಸುಧೀರ್ ನಾಗ್ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. इसके बावजूद भी कुछ महत्वपूर्ण बातें मैं आप लोगों को बता रहा हूं। ಅದ ನಂತರ ನಾವು ಕೆಲವು ಅಮೂಲ್ಯವಾದ ಪಾಯಿಂಟ್ ಅನ್ನು ನಿಮ್ಮನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. साथियों, ये
सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद ಬಂಧುಗಳೇ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ನಂತರ जब ये मशीन सारे देश भर में लगाने की प्रक्रिया चली, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಹಚ್ಚಬೇಕಂತ ಪ್ರೋಸೆಸ್ ನಡೀತು 8 अक्टूबर 2013 के बाद 8 ಅಕ್ಟೋಬರ್ 2013 ನಂತರ आदेश देने के बावजूद भी इलेक्शन कमीशन के आदेश तीर्पನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ ನಂತರನೂ 2014 को चुनाव आयोग ने पेपर ट्रेल मशीन नहीं लगाया। 2014 इलेक्शन कमीशन पेपर ट्रेल मशीन ಹಚ್ಚಿಲ್ಲ। ये पेपर ट्रेल मशीन क्या है? ಈ ಪೇಪರ್ ಟ್ರೇಲ್ ಮಷೀನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ये जानना बहुत जरूरी है। ಇದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। पेपर ट्रेल मशीन जानने के लिए मैं आपको चुनाव में वोटिंग शुरू से कैसे होता था वो आपको थोड़ा समझाना चाहता हूं। ಪೇಪರ್ ಟ್ರೇಲ್ ಮಷೀನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಚುನಾವಣೆ ಪ್ರೋಸೆಸ್ ಹೇಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಸ್ತೀವಿ। पहले सबसे पहले आप लोग जब वोट करने के लिए जाते थे तो चुनाव आयोग के कर्मचारी आपको बैलेट पेपर देते थे। ಮೊದಲು ಚುನಾವಣೆ ವೋಟ್ ಹಾಕಕ್ ಹೋಗುತ್ತಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಲಿಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಪೇಪರ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು। मैं आपको बैलेट पेपर, ईवीएम मशीन और पेपर ट्रेल मशीन, ये 3 बातें क्योंकि हमारे लोगों को सही सही जानकारी एक बैलेट पेपर है, एक ईवीएम मशीन है, एक पेपर ट्रेल मशीन है। ये तीन बातें हैं। ये तीनों बातों को कंपेयर करके आपको समझाना चाहता हूं। ಇಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ ಇದೆ, ಒಂದು ವಿವಿಪ್ಯಾಟ್ ಇದೆ, ಒಂದು ಇವಿಎಂ ಮಷೀನ್ ಇದೆ। ಈ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಬರಬೇಕಂತ ನಾವು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ 3 ಪಾಯಿಂಟ್ ಅನ್ನು ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್, ಇವಿಎಂ ಮತ್ತು ವಿವಿಪ್ಯಾಟ್ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ। सबसे पहले आप लोगों के द्वारा बैलेट पेपर में वोट डाला जाता था। ಮೊದಲು ನಾವು ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಚೀಟಿಯನ್ನು ವೋಟ್ ಹಾಕ್ತಿದ್ವು। जब आप वोट डालने के लिए बूथ पर जाते थे, ನಾವು वोट ಹಾಕಕ್ಕೆ बूथ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ चुनाव आयोग के कर्मचारी आपको बैलेट पेपर देते थे। ಚುನಾವಣೆ ಅಧಿಕಾರಿ ನಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಚೀಟಿ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್। तो बैलेट पेपर देने के बाद आप लोग देखते थे, ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ನಾವು ಲಿಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿದ್ವು। क्या देखते थे? ಏನ್ ನೋಡ್ತಿದ್ವಿ ನಾವು, कि कैंडिडेट के नाम क्या है, ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಹೆಸರು ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ। फिर उसके बाद देखते थे ಮತ್ತೆ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ವು कि कैंडिडेट के चुनाव निशान क्या है। ಆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತವರು ಚಿಹ್ನೆಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಇದೆ। तो आप देखते थे ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ವು कि चुनाव निशान इस तरह से है। ಈ ಚಿಹ್ನವನ್ನು ಯಾವ್ಯಾವ ಇದೆ, गधा, ಕತ್ತೆ, घोड़ा, ಕುದುರೆ, सुअर, ಹಂದಿ, कुत्ता। ನಾಯಿ। एग्जाम्पल के लिए बता रहा हूं। ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಗಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ ಯಾರ್ಯಾರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಅಂತ। ये आप भी जानते हैं ऐसे चुनाव निशान नहीं होते। ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು ಇಂಥ ಚಿಹ್ನನ್ನು ಯಾರು ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। मैं भी जानता हूं नहीं होते। ನಮಗೂ ಗೊತ್ತು ಯಾರು ನಿಂದ್ರಲ್ಲ ಇಂಥ ಚಿಹ್ನೆ। मैं आपको एग्जाम्पल के लिए बता रहा हूं। ಬರೀ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಮನ್ನ ಅರ್ಥ ಆಗಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। फिर आप देखते थे ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ರು किसको वोट दे, किसको वोट दे, किसको वोट दे, किसको वोट दे। चलो इस बार कुत्ते को वोट दे दिया जाए। ಯಾರಿಗ್ ವೋಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಯಾರಿಗ್ ವೋಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಯಾರಿಗ್ ವೋಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು ನಾವು ನೋಡಿ ಆಯ್ತು ಈ ಬಾರಿ ನಾಯಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡೋಣ ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ। तो आप क्या करते थे उस समय मैं आपको कंपैरिजन करके समझा। उस समय फिर आप क्या करते थे, वो जो स्टैंप लगाने वाला स्टैंप होता था वो उठाते थे, अरे इसको इंक नहीं है, ನಾವು ಅವಾಗ ಚೀಟಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಾಯಿಗೆ इंक नहीं है। फिर क्या करते थे आप, इंक जो है ऐसा, हाँ लग गए। ಆ ಸೀಲ್ ಹೊಡಿಯೋವಾಗ ಸೀಲಿಗೆ ನಾವು ಇಂಕ್ ಅನ್ನು ತಿಕ್ಕಿ ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಈಗ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಅಂತ। फिर उसके बाद आप क्या करते थे, तो इस तरह से
ये कुत्ते के ऊपर आप जो है ये ऐसा लगा देते, लग गया है, लग गया है, ऐसा आप दोनों आंखों से देखते थे, लग गया है। ये दोनों आंखों से क्यों कर देखते थे? ये तसल्ली कर लेते थे, गारंटी कर लेते थे कि मैंने जिस कुत्ते को वोट दिया है उसी को मिला कि नहीं मिला। ಈ ಎರಡು ಕಣ್ಣಿಂದ ನಾವು ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ವು. ಆ ಸೀಲನ್ನು ಇಂಕನ್ನು ತಿಕ್ಕಿ ತಿಕ್ಕಿ ನಾನು ಯಾವ ನಾಯಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದು ಒತ್ತಿದೆ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಸರಿಯಾಗಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿ ಸೀಲ್ ಹೊಡಿತಿದ್ವು. फिर आपको गारंटी होती थी, ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗ್ತಿತ್ತು ಇವರಿಗೆ ಸೀಲ್ ಬಿದ್ದಿದೆ ಓಟ್ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತ. गारंटी के बाद वैसा इसको फोल्ड करते थे, ಗ್ಯಾರಂಟಿ ಆದ್ಮೇಲೆ ಆ ಚೀಟಿಯನ್ನು ನಾವು ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. फोल्ड करते थे। ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಿದ ನಂತರ फोल्ड करने के बाद में ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಿದ ನಂತರ फिर इसको छोटा करते थे, ಮತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಿ ಚಿಕ್ಕದನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ವು. छोटा करने के बाद वोट डालते थे ಆ ಚಿಕ್ಕದಾದ್ಮೇಲೆ ಆ ಬಾಕ್ಸ್ ಅನ್ನು ಡಬ್ಬಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಿದ್ದೆವು. और बैलेट बॉक्स में डाल देते थे ಆ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಚೀಟಿಯನ್ನು ಹಾಕ್ತಿದ್ದೆವು. और आप निश्चिंत होते थे ನೀವು ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತಿತ್ತು, ನಾನು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ದೇನೆಪ್ಪ. और निश्चिंत होकर घर में जाते थे। ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮನೆಗೆ ಬಂದ್ ಬಿಡ್ತಿದ್ದೆವು. कि मैंने जिस कुत्ते को वोट दिया मेरा वोट उस कुत्ते के नाम पर जमा हो गया। ನಾ ಯಾವ ನಾಯಿಗೆ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅದೇ ನಾಯಿಗೆ ಮುಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೋಗಿ ನಾವು ಮನೆಗೆ ಸೇರ್ತಿದ್ದೆವು. अब बैलेट पेपर हो गया, अभी ईवीएम आ गया। ಬ್ಯಾಲೆಟ್ ಮುಗಿದ ನಂತರ ಈ ಇವಿಎಂ ಮಷಿನ್ ಬಂದಿದೆ. ईवीएम आने के बाद आपने ईवीएम पर बटन दबाया, ಇವಿಎಂ ಬಂದ್ಮೇಲೆ ನಾವು ಬಟನ್ ಅನ್ನು ಪ್ರೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. उसमें कमल का फूल है, पंजा है, हाथी है, साइकिल है। आपने जिस किसी पर भी बटन दबाया ಆ ಮಷೀನ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಚಿಹ್ನೆಗಳು, ಹೂವ ಇದೆ, ಕೈ ಇದೆ, ಫೂಲ್ ಇದೆ, ಆಣೆ ಇದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಚಿಹ್ನೆಗಳು ಇದೆ. 2004 में सबसे पहले सारे देश भर में ये मशीन लगी। 2004ರಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಮಷೀನ್ ಅನ್ನು ಹಚ್ಚಿದ್ದು. जब 2004 में सबसे पहले लगी तो बटन